संतभूमी असलेल्या पैठण नगरीचे प्रसिद्ध डॉक्टर सुनील गायकवाड आपल्यासोबत आहेत. सर, आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डीजेच्या आवाजाचा हैदोस सुरू असून याबद्दल कुठले डीजेवाले निर्बंध पाळत नसून याच्यामुळे अनेक लोकांना, नागरिकांना, वृद्ध महिलांना तसेच गर्भवती महिलांना, बालकांना अनेक रोगाचा सामना करावा लागत आहे. आपली याबाबत काय प्रतिक्रिया आहे? प्रदूषण बाबतीत विचार केला तर ध्वनी प्रदूषण हा एक मोठा मुद्दा आहे आणि ध्वनी प्रदूषण ज्या ज्या कारणामुळे होते त्यामध्ये जोरात फटाके वाजणे, त्याचप्रमाणे सध्याच्या लग्नसराईच्या काळामध्ये जे काही डीजे जोरात वाजवले जातात त्यामुळं मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. लग्न समारंभामध्ये आनंदाच्या काळात जे काही डीजे वाजवले जातात त्यापासून बऱ्याच जणांना कर्णबधिरता येते. त्या डीजेच्या आवाजामुळे बऱ्याच जणांच्या हार्टवर परिणाम होऊन त्यांचा हृदयरोग होऊ शकतो, हृदय बंद पडू शकतं आणि अचानक मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हे जे काही डीजेचा आवाज आहे तो जो शासनाने ठरवून दिलेल्या जे काही डेसिमल आहे त्याच्या जर खाली प्रमाणात असेल तर अशा प्रकारचे जे काही आजार आहे ते उपलब्ध होणार नाही आणि जे सामान्य लोक आहे त्यांना त्याचा त्रास होणार नाही. आणि त्याचबरोबर जे काही डीजेवाले आहे त्यांचा पण जो काही बिझनेस आहे तोही चालेल आणि लग्नाचा जो काही आनंद त्यांचा आहे लग्नाचा तो पण पूर्ववत राहील. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी ते कमी प्रमाणात वाजवावे जेणेकरून ध्वनी प्रदूषण टाळता येईल आणि जे काही सर्वसामान्यांची त्याच्यापासून जी हानी होती ती कधी भरून न निघणारी असते. आपलं क्षणिक लग्नाचा आनंद असतो पण काहीचं त्याच्यामुळे संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. तर मला असं वाटतं हे सर्वांच्याच फायद्याचं आहे. त्याचं पालन केलं तर त्याच्यापासून सर्वांनाच फायदा आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पोलीस प्रशासनाकडून याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं, हे भाग वेगळा. पण ठरवून दिलेले निर्बंध कुठले डीजेवाले पाळत नाही आणि निर्बंध न पाळल्यामुळं मोठ्या आवाजाच्या प्रभावामुळं अनेक जणांना कर्णबधिरता आली. इतकेच नव्हे तर कितीक लोकांना याचा हृदयाचा त्रास झाला. तरीही शासन याच्याकडं दुर्लक्ष करतं. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता शासनाच्या पद्धतीनं शासन त्यावर काम करत असेल परंतु हे जे काही डीजेवाले आहेत त्यांनी ते निर्बंध जे त्यांच्यावर आवाजाचे टाकलेले आहेत ते जर पाळले तर मला असं वाटतं सर्वांचाच फायदा आहे. जेणेकरून त्यांचाही बिझनेस व्यवस्थित चालेल आणि लोकांनाही, जनसामान्याला त्याच्यापासून त्रास होणार नाही. आता आपण म्हणता की लग्नसराई असो की कुठला उत्सवाचा कार्यक्रम असो, मग तो राजकीय असो की धार्मिक असो किंवा मिरवणूक असो, त्या मिरवणुकी धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा की डीजेवाले अगदी बेफाम आणि आवाजाचा हैदोस त्यांचा असल्यामुळं अनेक व्यापाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो. कारण आवाजाच्या प्रभावामुळं कित्येक व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होतो आणि या संदर्भातले कुठले निर्बंध पाळले जात नाही. तर संबंधित विभागाने याच्याकडे लक्ष द्यावं अशा अनेक व्यापाऱ्यांच्या, नागरिकांच्या संदर्भात सूचना आहेत, मागण्या आहेत. परंतु शासन याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे. याबाबत शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि याबाबत संबंधितांना पुन्हा निर्बंध घालून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी संभाजीनगर समाजाच्या वतीनं आम्ही मागणी करीत आहोत. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही, आपली मागणी जी काही आहे ती योग्यच आहे. कारण हे कोणत्या जातीशी, धर्माशी किंवा कोणाच्या एक वैयक्तिक कार्यक्रमाशी निगडीत नाही, हे सर्व समाजाच्या हिताचं आहे. जर असे कार्यक्रम एक विशिष्ट लिमिटच्या खाली आवाजात घेतले तर त्याच्यापासून सर्व समाजाचाच फायदा होणार आहे. नुकसान कोणाचंच होणार नाही. संबंधित पोलीस विभागाने याकडं तात्काळ लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. यास आपला दुजोरा आहे का? पोलीस प्रशासनाने याला जर व्यवस्थित कंट्रोल केलं तर निश्चितच ही गोष्ट चांगल्या पद्धतीने कंट्रोल होऊ शकते आणि त्या पद्धतीने पोलीस प्रशासन कंट्रोल करत असावं कदाचित. सर, आपले खूप खूप आभार, धन्यवाद.